विद्यार्थिनींशी संवाद साधायचा आणि महिला आरक्षणाला विरोध करायचा ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांची टीका। काँग्रेस बोलगवड्यांचा पक्ष केवळ बोलण्यापुरता उरलेला पक्ष आहे, फडणवीसांचा निशाणा। नागपुरातील कार्यक्रम भाड्यानं आणलेल्या लोकांचा नव्हता, खरे जेनझी रेशीमबागेमध्ये पाहायला मिळाले। छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचा टोला। राहुल गांधींच्या सभा सुरू झाल्यानंतर भाजपला जाग आली। मुख्यमंत्र्यांचा जेनझी संवाद कार्यक्रम हा पेड कार्यक्रम, संजय राऊतांचा आरोप। भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचाही टोला। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पालिकेतील गटबाजीवर नाराजी। महापौर रितू तावडे यांच्याबाबतच्या वादांची पक्षाकडून गंभीर दखल। गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज तिरंगा रॅली निघणार। मुंबईत मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले मैदानात। आंदोलनात इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहण्याचं केलं आवाहन। मुंबईतील भुलेश्वर परिसरामध्ये गणपती आगमनाच्या वेळी दुर्घटना। गणपतीची 22 फुटी मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। अंगणवाडीतील तो न शिजणारा वाटाणा अमृता वहिनींना शिजवायला द्यायला हवा, वर्षावर पाठवायला हवा। रेश्मा पारधी यांच्या निलंबन प्रकरणी संजय राऊतांचे आरोप। 1 सप्टेंबरपासून ओबीसींचा देशव्यापी महाआंदोलनाचा इशारा। जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रकानासाठी आंदोलनाचा इशारा। 25 ऑगस्टला मुंबईमध्ये राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन। साखरेपाठोपाठ गुळाच्या दरात सुद्धा मोठी वाढ। गुळाच्या बाजारपेठेमध्ये प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयांची दरवाढ, तर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार। दरांमध्ये आणखी चढउतार होण्याचा अंदाज। सर्वसामान्यांच्या ताटातला भात सुद्धा महागला। तांदळाच्या घाऊक बाजारामध्ये सुमारे 11% वाढ। कोलम, इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती तांदूळ महागला।